नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आता जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये आपलं हार्ड कॉपी पुस्तक CM म्हणजेच करंट मंत्रा आलेलं आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही याबद्दल माहिती नाही आहे. ह्या पुस्तकात नेमकं दिलेलं काय आहे, ह्या पुस्तकावर आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केली आहे त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय असणार आहे, मी कशा पद्धतीने शिकवणार आहे, त्याचा एखादा सॅम्पल व्हिडिओ मिळेल का, त्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपण भेटूयात. तर आपलं CM म्हणजेच करंट मंत्रा हे 15 महिन्यांचं कंपायलेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. एकाच ठिकाणीमध्ये फक्त 185 पेजेसमध्ये, फक्त 185 पेजेसमध्ये तुम्हाला पूर्ण 15 महिन्यांचं करंट त्या ठिकाणी मिळणार आहे. ते कसं मिळेल, काय मिळेल याची चर्चा, पुस्तकात काय दिलंय, पुस्तकाचे काय फीचर्स आहेत, मी कशा पद्धतीने शिकवलंय किंवा माझी शिकवण्याची पद्धत काय, त्याचा एक तुम्हाला फक्त अंदाज यावा म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. तर बघा, इथे हे जे पुस्तक आहे आपलं, तर याच्यामध्ये आपण जून 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत त्या कव्हर केल्यात. ऑपरेशन सिंदूर पासून लेटेस्ट त्या सगळ्याच्या सगळ्या, इव्हन सायन्सच्या याच्या सगळ्या आपण कव्हर केल्यात. याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर हे 2025-26 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असणार आहे. कारण 26 मध्ये 25च्याच घडामोडी लागतात आणि 25च्या आपण सगळ्या घडामोडी या ठिकाणी कव्हर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे याचा जो मंत्र आहे, मिनिमम कंटेंट विथ मॅक्झिमम रिफ्लेक्शन, याच्याच आधारित आहे. मागच्या वेळेस आपण P2P चे तुम्ही प्रॅक्टिस टू परीक्षेचे करंटचे क्वेश्चन्स पण बघितले होते, त्यातून किती प्रश्न परीक्षेमध्ये आले ते पण बघितलं होतं. हा माझा अल्पसा परिचय आहे, बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल माहीत नाहीये, तर हे तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर हे आपले कॉपीराईट वगैरे, हा इथे एक महत्त्वाची अपडेट आहे की हा जो iBook सेंटरचा नंबर आहे हा बदललेला आहे, तर चुकलेला आहे, तर तो 99 आहे. एवढं एक करेक्शन करून घ्या. तिथं 94 झालं होतं, तो 99-22 आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर हे माझं मनोगत आहे पुस्तकाच्या वेळेस काय काय गोष्टी वाटल्या मला. आता सगळ्यात महत्त्वाचं याची अनुक्रमणिका आहे ना, ती तुम्हाला एकदम इझी करते. बाबा माझं नोव्हेंबरपर्यंत वाचून झालंय, मग तुम्हाला हे एवढं वाचायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट याला कट करू शकता. सर माझं फेब्रुवारीपर्यंत वाचायचं झालं, मला आता हे गरज नाही, मी एखादं कुठलं तरी इयर बुक वाचलं, किंवा सर मी 3-3 महिन्याचं कंपायलेशन वाचलं, किंवा मी मंथली वाचत होतो, सर मला आता हे करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जम्प टू दिस, की तुमचं किती पेजेसमध्ये होऊन जाईल, 67 पेजेसमध्ये तुमचं बऱ्यापैकी, म्हणजे 1 2 3 4 5 6 लेटेस्ट 6 महिने तुमचे फक्त 67 पेजमध्ये होतात. 67 पेजमध्ये मग तुम्हाला वाचणं, रिवाईज करणं, लक्षात ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. 67 पेज काय सकाळपासून बसलं तर संध्याकाळपर्यंत कव्हर होणार आहे. म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट इथं तुम्हाला काय की जे पाहिजे ते जसं पाहिजे तसं तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहे. याची जी पाठीमागची एक कन्सेप्ट होती, थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी ते माझ्या डोक्यात असेल. ओपुर्झा नावाचं पुस्तक जे उपू काळेंचं, कुठलंही पान उघडा आणि कधीही वाचायला सुरुवात करा, तुम्हाला तो फील किंवा त्या गोष्टीची जी एक आनंद आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तसं आपण करंट मंत्रा CM मध्ये केलेला आहे. कुठलाही महिना चालू करा, जो पाहिजे तो महिना वाचा, जो पाहिजे तो महिना स्किप करा, तुम्हाला त्या पद्धतीनं करंटची तयारी करता येईल. हे आपण महत्त्वाचं फीचर ठेवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता की आपण करंटच्या बॅचमध्ये याच्या आधारित जी एक बॅच केलेली आहे, त्या बॅचमध्ये आपण कसं शिकवतोय. सगळ्यात जास्त आवडणारी विद्यार्थ्यांना गोष्ट काय माहिती आहे का, मी जे सांगतो एक्सप्लेन. समजा पहिली न्यूज आहे, भारतातील पहिले मोबाईल मतदान कुठं झालंय, सुरू करणारे बिहार हे पहिले राज्य. मी सरळ काय म्हणत असतो की बिहारला हार घालायची खूप सवय, मोबाईल आला तरी ते हार घालतात, त्यामुळे मतदान तिथं आलं म्हणून त्यांनी काय केलं, बिहारनी हार घातला. मग असं लक्षात ठेवा, बिहारनं हार घातला मोबाईलला, मोबाईलचं पहिलं मतदान जे आलंय ते बिहारमध्ये आले. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी पण काही काही वेगळे न्यूमॅनिक्स म्हणा, काही इंटरलिंकेजेस म्हणा, किंवा काही ट्रिक्स म्हणा, ह्या बनवण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या स्नॅपशॉटच्या स्वरूपामध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. जसं झोनल काउन्सिल आहे, याच्यावर पॉलिटीला का होईना नेहमी प्रश्न विचारलेला आहे. पॉलिटीला प्रश्न विचारला तर काय विचारला, घटनात्मक नाही, कॉन्स्टिट्युशनल नाहीये, ती स्टॅट्युटरी बॉडी, राज्य पुनर्रचना कायदा 1956 आली, हे बेसिक्स पण आपण त्याचा देण्याचा प्रयत्न केलाय. जिथं शक्य आहे तिथं जी गोष्ट आपल्याला देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला. समजा SDG बद्दल थोडक्यात काहीतरी आलं तर SDG डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेत, म्हणजे तुमची GS ची रिव्हिजन पण या अनुषंगानं होऊ शकते. ज्याचं GS स्ट्रॉंग आहे ना त्यांना सरळ कट करा, पुढे चला. ऑपरेशन मिडनाईट हॅमर कुठले तुम्हाला डायरेक्टली बघता येईल, अमेरिकेने केलं होतं आणि इराणच्या अणुप्रकल्पांवर बॉम्ब टाकले होते, तुम्ही एवढं वाचू शकता. तुम्हाला हे वाचायची गरज नाही. म्हणजे ज्याला पाहिजे तसं, ज्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये, ज्याला पाहिजे जो महिना तेव्हा तो महिना वाचू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्ही बघा डिटेलमध्ये, शुभांशु शुक्लांवर प्रोबॅबली एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, एखादा प्रश्न येऊ शकतो तर त्याच्या डिटेलमध्ये आपण दिलेलं आहे. इव्हन बाकीच्या अंतराळवीर आहे त्याच्यावर एखादा प्रश्न कसा येऊ शकतो बाबा, की कुठल्या कुठल्या देशाचे होते, तर USA, त्याच्यानंतर इंडिया, त्याच्यानंतर बघितलं तुम्ही पोलंड, आणि त्याच्यानंतर बघितलं तर हंगेरी. राईट. तर याला पण मी एक छोट्याशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता की USA, इंडिया, पोलंड, हंगरी. राईट.
तर हे असं लक्षात ठेवण्याचं जे काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. असा जर प्रश्न विचारला तरी आपल्याला कळायला पाहिजे. तर मिशन कमांडर कोण होतं, मिशन स्पेशालिस्ट कोण होतं ते पण देण्याचा प्रयत्न केला. डेट विचारते एमपीएससी बऱ्याच वेळेला. तर 25 जूनला आले पृथ्वीवर, कधी 15 जुलैला. म्हणजे बेसिक डिटेल्स सगळ्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी पण युद्ध सराव वगैरे एखादा प्रश्न येतो ते पण आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पुरस्कार याच्यावर एखादा प्रश्न कायम आपण बघायला मिळतो. असे महत्त्वाचे जे पुरस्कार असतात पाल साहित्याबद्दलचा डिटेल आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. क्रीडा घडामोडी पण आपण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अधूनमधून ते विचारतात, जसं हरविंदर सिंग जे, तर हे बऱ्यापैकी आता चर्चेत राहिलेले ह्यावेळेस व्यक्ती आहेत, कारण सुवर्णपदक विजेते भारत त्या ठिकाणी आहे. तर त्याच्याविषयी माहिती दिली. तर मारुती चित्तमपल्ली, आता हे कशाशी रिलेटेड आपल्याला लक्षात येत नाही. मला वाटतं राज्यसभेला एक प्रश्न विचारला 2021 का 22ला की निधन व्यक्ती होती ते कशाशी रिलेटेड आहे. आता चित्तमपल्लीचं मी कसं लक्षात ठेवलं, ची फॉर चिऊताई किंवा चिमणी, ची फॉर चिमणी. चिमणी काय आहे तर चिमणी पक्षी आहे. मग हे कोण आहेत, मारुती चित्तमपल्ली, ते आहेत पक्षीतज्ञ, पक्षी आणि वृक्ष अभ्यासक. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाहीये की बाबा मारुती चित्तमपल्ली कोण, ची, अरे ची म्हणजे चिमणी, चिमणी म्हणजे पक्षी, म्हणजे पक्षी अभ्यासक, आणि वृक्ष अभ्यासक. चिमणी कुठं असते तर झाडावर असते, झाड म्हणजे वृक्ष. म्हणजे अशा पद्धतीनं सोप्या पद्धत. समजा 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस आहे. 11 जुलै कसा लक्षात ठेवायचा, 11 म्हणजे एक जुळलं, दोघांचं जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत लग्न होत नाही, लग्न झाल्याशिवाय पॉप्युलेशन पुढे जात नाही. म्हणून जागतिक लोकसंख्या दिन जो आहे तो 11 जुलै आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवता येतो. थोडेफार गमतीचे काही किस्से असतात, त्याला वाईट मानून घेऊ नका. फक्त लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी कधी कधी जसं सुचेल तसं मी बोलत असतो. त्यात जर कुणाच्या भावना दुखावत जात असतील तर त्याची आत्ताच मी क्षमस्व आणि माफी मागतो. पण हे फक्त हा अट्टहास जो आहे परीक्षेत लक्षात राहण्यासाठी आणि अभ्यास सोपा करण्यासाठी, कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि आपले चालू घडामोडीचे मार्क वाढवण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेताल अशी मी अपेक्षा करतो. आता समजा ही एक, समजा पुढचा आता एक पॉईंट आहे कुठला, की बाबा वन्यजीव गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली. आता कर्नाटकने गरुडाक्षी का आणली याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला सांगितलं तुम्ही कधी विसरणार नाही. जर तुम्ही बघितलं असेल तर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर हे दोनच असे राज्य आहेत ज्यांना स्वतःचा फ्लॅग आहे. आणि कर्नाटकाच्या फ्लॅगवर काय आहे तर गरुड पक्षी आहे. बस, आता तुम्ही कधीही विचारणार नाही गरुड पक्षी हे FIR ऑनलाईन प्रकरण कोणी आणलेलं आहे वन्यजीव आळ्यांसाठी. तुम्हाला डायरेक्टली कळेल की कर्नाटक सरकार, कारण कर्नाटकचा जो झेंडा आहे त्या झेंड्यावर गरुड पक्षी आहे. म्हणून हा गरुड पक्षी कर्नाटकसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांनी गरुडाक्षी नावाचं त्या ठिकाणी ॲप किंवा FIR ऑनलाईन प्रणाली वन्यजीव गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आणलेली आहे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक वेळेला जिथं शक्य आहे तिथं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीनं इन्फोग्राफिक आपले इन्फोदूत जे आहे ते देण्याचा प्रयत्न चालू होता. अनफॉर्च्युनेटली जास्त डिटेल करता आलं नाही. पुढच्या एडिशनमध्ये आपण ते वाढवण्याचा प्रयत्न करूयात. आणि याचा एक विषय काय झाला आहे की हे पुस्तक आपण ऑलरेडी कलर प्रिंटमध्ये केलेलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते नाही करता आलं. त्यामुळं थोडंसं कधीतरी तुम्हाला असं वाटेल की हार्ड कॉपी पुस्तक आहे ना, तेवढी प्रिंटिंग चांगली नाही. पण वाटतं त्या गोष्टीपेक्षा कंटेंट त्यातला जर तुम्ही बघितला तर निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. आता समजा जयंत नारळीकर आहेत, खूप अत्यंत महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. यांच्यावर एखादा प्रश्न येतो, यांच्याविषयी डिटेलमध्ये आपण दिलं की म्हणजे कितीही बारीक सारीक खोलून प्रश्न विचारला तरी आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल. आता इथं पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, महाराष्ट्र भूषण आहे, शांती स्वरूप. आता मी इथं लक्षात ठेवण्यासाठी काय केलं होतं माहिती आहे का, की जयंत नारळीकर आहेत ना, यांना श्री जो शब्द आहे तो बिलकुल आवडत नव्हता. म्हणून त्यांनी पद्मश्री घेतलेलाच नाही. तर ते लक्षात ठेवा, पद्मविभूषण पण आहे, पद्मभूषण पण आहे आणि महाराष्ट्र भूषण आहे. पण त्यांना पद्मश्री हा मिळालेला नाही. पद्मश्री त्यांना मिळालेला नाही. हे आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. पण ती एक छोट्याशा गोष्टीनं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे तिथं ते देण्याचा प्रयत्न त्याकडून केला. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा एकदम सुटसुटीत मोकळं आणि खूप जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे आहे ते भारतात 9 स्वच्छ रोप प्रकल्प, त्यातून 3 महाराष्ट्रात 300 कोटींचे खर्च. द्राक्षे हे पुणे, संत्री नागपूर, डाळिंब सोलापूर. डाळिंब सोलापूर सगळ्यांना माहिती आहे, संत्री नागपूरचं हे सगळं माहिती असतं. पण द्राक्ष पुण्याचं हे कसं लक्षात ठेवायचं, कारण पुण्याला शुद्ध द्राक्ष असं म्हणावं लागतं. आमच्याकडे मराठवाड्यात द्राक्षाला अंगूर म्हणतात, ते तसं चालत नाही. शुद्ध
द्राक्ष म्हणणारं कुठलं तर ते पुणे, म्हणून पुण्याला त्या ठिकाणी द्राक्ष दिलेलं आहे, हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात राहील. अशा पद्धतीने जे तिथं स्नॅपशॉट्स आहेत हे पण दिलेले आहेत. आपण करंट पिरियड्सच्या माध्यमातून आपण फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करण्याचं. आता MSMEचं वर्गीकरण आहे, डायरेक्टली तुम्हाला चार्ट करून दिला, तुम्ही कधी कन्फ्युजन होणार नाहीत. खाली डेट पण दिली, कधीपासून लागू, 1 एप्रिल 2025 पासून लागू. सामाजिक असेल किंवा वेगळ्या घडामोडी, समजा केंद्रीय अर्थसंकल्प आहे याच्यावर कायम एखादा प्रश्न येतो, त्याच्याविषयी डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. केंद्राचा असेल, त्याच्यानंतर राज्याचा असेल, त्याच्याविषयी पण आपण दिले. याच्यावर एखादा प्रश्न येतो ग्रँड स्लॅमवर, तर सगळे चारीचे चारी आपण दिलेले आहेत की कोण कोण, कोणाकोणा विरुद्ध आणि महिला दोन्ही पण, म्हणजे एका चार्टमध्ये सगळं खटक्यावर बोटन जागेवर पलटे जे आहे तिथं. स्नॅपशॉट दिलेत जिथं जिथं शक्य. करंट पिरियड GK टुडे सारखे जे फॅक्च्युअल पार्ट आहे ज्याच्यावर अधूनमधून आयोग प्रश्न विचारतं ते, म्हणजे तुम्हाला 10+ तयारी करून घेणारं, मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शन देणारं पुस्तक या ठिकाणी बघायला मिळेल. मी खूप जास्त क्लेम करत नाही, 10 पर्यंत प्रश्न येऊ शकतात. उरलेले 2-3 प्रश्न आपल्या अप्रोचने येणार आहे. 13 कमीत कमी 15 पैकी 13 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. याही पलीकडे जाऊन तुम्ही आधी इयरबुक वाचला असेल याचा रिव्हिजन म्हणून वापर करा, मंथली फॉलो केला असेल याचा रिव्हिजन म्हणून वापर करा. काही महिने दुसऱ्यातून वाचले असतील, काही महिने राहिले असतील तर यातले सिलेक्टिव्हली महिने पण करू शकता. हे दुसऱ्या पुस्तकांना सबस्टिट्यूट नाहीये, पण निश्चितपणे ॲड ऑन आहे की तुम्हाला रिव्हिजन सोपी करण्याचं काम, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम आणि परीक्षेतलं कन्फ्युजन कमी करण्याचं काम या ठिकाणी आहे. फक्त आता जे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत ना त्या पुस्तकात आणणं खूप डिफिकल्ट असतं, त्यामुळे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सारखं करत असतो. तर हे बघा, आपल्या अप्रोच बॅच बद्दलची पण अभिप्राय जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे जवळपास 156.5 पर्यंत मार्क विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस राज्यसेवा 2024 मध्ये पडले. त्याला कारण होतं की अप्रोच बॅचचा सपोर्ट, म्हणजे फक्त अप्रोचमुळे पडत नाहीत ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना कळून चुकलेली आहे, पण अप्रोचनं तुमचा स्कोर वाढण्याला मदत होते. तर हे आपले रिझल्ट्स पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि आता चांगल्या क्लासचा शोध संपलेला आहे, कारण आपण आता पुण्यामध्ये म्हणजेच नवी पेठ विठ्ठल मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. फ्री मेंटरिंगच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. इतरही काही बाबती असतील पुस्तकाच्या बाबतीमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि अशा पद्धतीनं आपण पुस्तकं आणले पाहिजेत की नाही आणले पाहिजेत हेही कमेंट करून सांगा. पुस्तकाच्या बाबतीमध्ये कुठे मिळेल, काय मिळेल या बाबतीमध्ये मी वेळोवेळी आपलं जे चॅनल MPSC एक्झाम मंत्रा त्यावर सांगितलेलं आहे. आई बुक सेंटर हे मेन डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यासोबतच जे काही विकास आहेत, ज्युपिटर आहेत किंवा इतरही आहेत, आर्यन वगैरे, त्या सगळ्यांकडं तुम्हाला मिळेल. तुमच्या लोकलच्या दुकानदारांना फक्त यांची नावं सांगा तुम्ही की विकास, ज्युपिटर, आर्यन वगैरे यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणा, तुम्ही मागून घ्या. आता मी लिस्ट टाकली होती महाराष्ट्रात जवळपास सर्व दूर हे आता अवेलेबल झालेलं आहे. ज्यांना ऑनलाईन मागवायचे त्यांनी आई बुक सेंटरचा नंबर आणि सगळ्या गोष्टी दिल्यात, त्याच्यावरून तुम्ही मागू शकता. सो थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.